माझ्या मिस्टरांची पोस्टिंग ही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये झाली आहे आणि आम्ही इथे राहायला आलो आहोत. ज्या ठिकाणी आम्ही सध्या राहतो त्या परिसराचं नाव आहे मुर्डेश्वर. मुर्डेश्वर हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि आजचा दिवस भरपूर स्पेशल असणार आहे, कारण आज महाराष्ट्रातले आमचे काही क्लोज फ्रेंड आहेत ज्या आमच्याकडे राहण्यासाठी येणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आरती रोडपालकर. वेलकम टू माय चॅनल. येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आमच्या मित्रांसोबत आजूबाजूचा परिसर जो आहे तिथे भरपूर फिरलोत आणि काय काय धमाल केली ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पनवेलहून रात्रभर ट्रेनचा प्रवास करत आज सकाळीच मुर्डेश्वरला हे सर्व आमचे मित्रमंडळी पोहोचले. सकाळी सकाळी सर्वजण पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये होता मँगलोर बन्स आणि कांदा पोहा. त्याच्यानंतर आम्ही तयारीला लागलो. सर्वांच्या तयाऱ्या उरकल्यानंतर आम्ही गेलो मुर्डेश्वर फिरायला. मुर्डेश्वर फिरायचा म्हणून सर्वच पोरांमध्ये वेगळीच एक्साइटमेंट होती आणि आम्ही टेम्पलमध्ये जाणार आहोत म्हणूनच साऊथ इंडियन गेटअप केला. घरापासून मुर्डेश्वर टेम्पल हा जवळपास अर्धा 1 किलोमीटरवर आहे. आत्ताच आम्ही इथे एंट्री घेतली आहे. मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी थोड्याफार पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा भगवान श्री शंकराचे दर्शन घेतले. मातोबा श्री मुर्डेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही अजून थोडा पुढे गेलो. थोड्या पायऱ्या अजून चढल्यानंतर जी फेमस श्री शंकराची मूर्ती आहे तिथे गेलो. तिथे पोचल्यावर आम्ही त्या मोठ्या अशा मूर्तीला बघून थक्कच राहिलो. आजूबाजूचा परिसरसुद्धा फिरलो. मंदिराच्या समोरच एक 20 मजल्यांचा उंच असा टॉवर आहे ज्याचं नाव आहे राजा गोपुरा. व्हाया लिफ्ट आम्ही त्याच्या आतमध्ये एंट्री केली आणि वरती गेल्यानंतर वरून जो व्ह्यू आहे तो अतिशय माइंड ब्लोईंग व्ह्यू मिळतो आपल्याला. एक विशेष सांगायचं झालं तर ही जी महादेवांची मोठी भव्य अशी मूर्ती आहे ना, त्याच्या खालीच एक भव्य असं म्युझियम देखील बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या म्युझियममध्ये आत्मलिंगाची स्टोरी स्टॅच्यूच्या रूपाने मांडण्यात आली आहे. कन्नडी भाषामध्ये ते सर्व एक्सप्लेन करतातच, पण आपण जाणून घेऊया की एक्झॅक्ट स्टोरी काय आहे. झालं असं की रावणाची आई ही महादेवांची भक्ती करत असताना रावणाने पाहिलं. त्यावेळेला रावण त्याच्या आईला म्हणाला की मी सरळ कैलासपतीच तुझ्याकडे घेऊन येतो, तू कशाला जमिनीवरती पूजा करते. आणि हे बोलून रावण लगेचच तपश्चर्याला बसला. खूप अशा मग्न अवस्थेमध्ये तो तपश्चर्याला बसला. हे बघताच नारद मुनींना राहावलं गेलं नाही आणि नारद मुनींनी धावा घेतला श्री विष्णूंचा आणि सर्व देवगणांचा की ह्याच्यावर काहीतरी करा म्हणून. सर्व काही चर्चा वगैरे केल्यानंतर सायमल्टेनियसली इथे रावण असीम भक्तीमध्ये गुंग होता, तरी भगवान शिवशंकर काही प्रसन्न होत नव्हते आणि म्हणूनच रावणाने कैलास पर्वत उचलून आपल्या आईजवळ घेऊन जाण्याचा विचार केला. हे करत असताना
श्री शिवशंकरांनी आपला पायाचा अंगठा कैलासावरती धरल्यावर कैलास पर्वत पूर्णतः रावणाच्या अंगावरती आला आणि त्या अवस्थेत सुद्धा रावण शिवतांडव स्तोत्र बोलू लागला। हे पाहता क्षणीच शिवशंकर रावणाला प्रसन्न झाले आणि रावणाला विचारलं, काय वरदान देऊ तुला? त्यावेळेला त्यांनी आदिशक्ती पार्वतींकडे हात दाखवलं आणि तो बोलणारच की मला आदिशक्ती म्हणून वरदान म्हणून द्या। तेवढ्यातच नारद मुनी तिथे आले आणि त्याला सांगत बसले की आदिशक्तीचा रूप भव्य दिव्य नाही, पण त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर स्त्री या जगात आहे आणि ती म्हणजे मंदोदरी। रावण मूळतःच अतिशय राक्षसी वृत्तीचा असल्याकारणाने तो मंदोदरीच्या रूपाला भाळला आणि तिच्यासोबत त्याने लग्न केलं। मंदोदरीला लग्न करून तो आपल्या लंकेला परत गेला। आईने हे बघताच आईचा संताप अनावर झाला आणि म्हणाला, जा आणि लगेचच कैलासपती शिवशंकराला माझ्याकडे घेऊन ये। आईचे हे बोल ऐकून रावणाला भरपूर दुःख झालं आणि तो कठीण तपश्चर्येला बसला। भरपूर तपस्या करून सुद्धा शिवशंकर काही प्रसन्न होत नव्हते आणि म्हणूनच रावणाने यज्ञामध्ये आपल्या डोक्याची आहुती द्यायला सुरुवात केली। 10व्या वेळा जेव्हा हे करत असताना त्यावेळेला शिवशंकर त्याला प्रसन्न झाले आणि आत्मलिंग देण्याचे कबूल केले। फक्त एक अट अशी ठेवली की लंकेपर्यंत जाताना जर ह्या आत्मलिंगाला भूमीचा म्हणजे पृथ्वीचा स्पर्श झाला तर तिकडेच तो आत्मलिंग कायमचा राहील। आणि ही अट नारद मुनीला समजताच नारद मुनी गेले श्री गणेशांच्याकडे की आता तुम्हीच काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढा। नारद मुनींशी चर्चा केल्यानंतर श्री गणेशांनी एका छोट्या लहान ब्राह्मण बाळाचा रूप घेतला आणि नदीकाठी बसून राहिले। तितक्यात तिथे रावण आला। रावण आल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि रावणाला सायंकाळची पूजा म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायची त्यावेळेला जी प्रथा होती ती त्याला करायची होती आणि म्हणूनच रावणाने त्या ब्राह्मण बाळाला सांगितलं की मी जो आत्मलिंग देतोय तो जमिनीवरती ठेवू नकोस जोपर्यंत माझी सायंकाळची पूजा होत नाही। रावणाचं तोंड दुसरीकडे वळताच श्री गणेशाने ब्राह्मण रूपी अवतार जे धारण केले त्या बाळकाने तो आत्मलिंग जमिनीवरती ठेवला। हे बघताच रावणाचा संताप अनावर झाला आणि तो त्या ब्राह्मण बाळाला मारायला सुरुवात करायला लागतो। पण त्या ब्राह्मण बाळाचं रूपांतर श्री गणेशामध्ये होतो। तितक्यातच रावणाचं लक्ष जातो आत्मलिंगाकडे, तो जमिनीमध्ये अतिशय खोलमध्ये जाऊ लागतो आणि हे बघताच रावणाने आत्मलिंगाला जमिनीतून बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केला। एवढं सगळं प्रयत्न करून सुद्धा आत्मलिंग काही जमिनीतून बाहेर येत नव्हता आणि त्याने भरपूर सारा खटाटोप केला। ह्याच खटाटोपीमध्ये त्या आत्मलिंगाचे 4 तुकडे झाले आणि ते आजूबाजूला विखुरले गेले। ही सर्व जी कथा किंवा स्टोरी झाली ती मेनली गोकर्ण येथे झाली, जिथे महाबलेश्वर टेम्पल आहे आणि बाकीचे जे 4 विखुरलेले जे भाग आहेत ते अशा प्रकारे मुर्डेश्वर, धारेश्वर, गुणवंतेश्वर आणि साजेश्वर। कोणताही बीच फिरायचं झाला ना तर उत्तम वेळ ही सायंकाळची असते आणि म्हणूनच आम्ही घरी जेवण वगैरे आटोपलं, थोडं रिलॅक्स झालो आणि आत्ता आम्ही निघालो आहोत मुर्डेश्वर बीच फिरायला। इथे आल्यानंतर समुद्राच्या लाटांचा आम्ही आनंद घेत आहोत।
जसजसा अंधार होत गेला तसतसा मंदिराची आणि मूर्तीची शोभा वाढत गेली. आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही लहानांपासून मोठ्यांनी ब्लॅक कलरचे कपडे घातलेत. सर्व तयारी आटोपल्यानंतर आम्ही निघालो होन्नावरला. होन्नावरला आम्ही मिनी बसने ट्रॅव्हल करणार आहोत. आजच्या दिवशीचा आमचा पहिला स्पॉट हा इडगुंजी महागणपती टेम्पल. ह्या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की द्वापार युगाच्या शेवटी श्रीकृष्ण पृथ्वीवरून प्रस्थान करत होते. पृथ्वीवरती संकट येऊ नये म्हणून ऋषी वलखिल्य शरावती नदीच्या काठी तपस्या करत होते. विद्वान ऋषींना अनेक अडचणी येत होत्या म्हणून नारद मुनींनी त्यांना विघ्नहर्ता गणपतीची मदत मागायला सांगितली. त्यांनी कैलासाची तीर्थयात्रा केली आणि सर्वोच्च शक्ती शिव आणि पार्वती यांच्यासमोर आपली विनंती मांडली. त्यांनी त्यांचा मुलगा गणपतीला वलखिल्य ऋषींना आशीर्वाद देण्यासाठी शरावती खोऱ्यात पाठवून जगाचा हा भाग पवित्र केला. गणपती स्वतः आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. कालांतराने येथे कायमचे राहण्यासाठी हे प्रतिकात्मक प्रतीक विश्वकर्माने दैवी शिल्पकाराने कोरले आणि इडगुंजी येथे ते पवित्र केले. इथे जवळच लहान मुलांच्या खेळण्यांची थोडीफार दुकानं होती जिथे जाऊन आम्ही शॉपिंग केली. मध्ये करपून निघाल्यानंतर आम्हाला लागली तहान आणि आम्ही लगेचच गेलो लेमन सोडा प्यायला. आजच्या दिवशीचा दुसरा स्पॉट आहे तो आहे शरावती नदी. आणि शरावती नदी फेमस आहे बोटिंगसाठी. बोटीमध्ये चढल्यानंतर जवळपास 1.5 तास लागतो पूर्ण स्पॉट फिरून यायला आणि स्पॉट अतिशय अप्रतिम आहेत.
बोटिंग केल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आणि म्हणून आम्ही सर्वजण निघालो एका रेस्टॉरंटमध्ये. तिथे गेल्यानंतर जेवणावरती ताव मारल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो. आत्ताचा जो डेस्टिनेशन आहे त्याचं नाव आहे मँग्रोव्ज बोर्डवॉक. हा जो लोकेशन आहे तो शरावती नदीच्या काठी मँग्रोव्ज फॉरेस्ट जो आहे तिथला आहे. आणि हा जो बोर्ड वॉक बनवलेला आहे तो सरळ आपल्याला बहुतेक मँग्रोव्ज फॉरेस्ट फिरून घेऊन येतो. हा आहे अप्सरकोट मरीन पार्क, जो की थोड्या हाईटवरती बांधला आहे, म्हणजे टेकडीवरती बांधण्यात आला आहे. जसजसे आपण वरती जाऊ व्ह्यूज आणि सीनरीज अजून अप्रतिम होत जातात. आणि वरच्या टोकावरती जाऊन जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा तो उत्तम व्ह्यू आपल्याला दिसतो. ह्या लगतच अप्सरकोंडा वॉटरफॉल आहे, जो की पावसाळ्यामध्ये धोधो वाहत असतो. लहान मुलांना गंमत म्हणून ह्या पार्कमध्ये विविध प्रकारचे प्राण्यांचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. पार्कमध्ये फिरून झाल्यानंतर जिथून आपला एंट्रन्स होतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला खाली उतरण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. आणि त्या पायऱ्या फॉलो केल्यानंतर जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा मस्त असा निसर्गरम्य अप्सरकोंडा बीच मिळतो. आणि त्या बीचवर सुद्धा आम्ही भरपूर धमाल केली. फायनली आम्ही अप्सरकोट बीचवरती पोचलो. बऱ्याचशा पायऱ्या उतरल्यानंतर समोर बघा, हा रम्य हर्षदायी एकदम ब्युटिफुल असा बीच.
आजचा डिनर स्पॉन्सर केला आहे आमच्या एका फ्रेंडनी, कारण त्यांची आज आहे ॲनिव्हर्सरी. नवा दिवस आणि नवीन डेस्टिनेशन. तर आज आम्ही जाणार आहोत याना केव्ज फिरायला. घनदाट जंगलातून जर कोणी गाडी बाहेर काढू शकतोय तर तो आहे वन अँड ओनली पुष्पराज. स्वागत आहे तुमचा याना केव्जमध्ये. पार्किंग पासून याना केव्जचा डिस्टन्स जो आहे तो जवळपास 1 किलोमीटरचा आहे. तिथे पायी जावं लागतं. हिंदू पौराणिक कथांमध्ये या ठिकाणाचा संबंध असुरांच्या किंवा राक्षस राजा भस्मासुराच्या जीवनातील एका घटनेशी जोडला आहे. भस्मासुराने कठोर तपश्चर्येद्वारे भगवान शिवाकडून वरदान मिळवले. या वरदानामुळे भस्मासुराने कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला की तो त्यांना जाळून टाकेल आणि राखेत म्हणजेच भस्मामध्ये रूपांतरित करेल. पुढे असे सांगितले जाते की त्याच्या शक्तीची चाचणी घेण्यासाठी भस्मासुराने त्याचे रक्षक भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा विचार केला. त्याने शिवाचा पाठलाग केला, ज्यामुळे भगवान शंकर अस्वस्थ झाले. विष्णूने शिवशंकराला मदत करण्यासाठी स्वतःचे रूपांतरण मोहिनी नावाच्या एका सुंदर युवतीमध्ये केले, ज्याने भस्मासुराला तिच्या सौंदर्याने मोहित केले. भस्मासूर मोहिनीने खूप मोहित झाला. मोहिनीने हुशारीने डोक्यावर हात ठेवून नृत्य सादर केले. ह्या कृतीचे गांभीर्य लक्षात न घेता राक्षस राजानेही डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःच्या हातांनी केलेल्या आगीत तो भस्मसात झाला. त्याचे रूपांतर राखेत झाले. असे मानले जाते की या कृती दरम्यान निघालेली आग इतकी तीव्र होती की याना परिसरातील लाईमस्टोन काळे झाले. परिसरातील 2 मोठ्या खडकांभोवती दिसणारी सैल काळी माती किंवा राख ही आग आणि भस्मासुरांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या राखेमुळे निर्माण झाली. या घटनेसाठी 2 टेकड्यांना नावे देखील देण्यात आली आहेत.
या गुफांमध्ये एंटर करण्याच्या अगोदर समोरच भगवान शंकराचं मंदिर आहे. भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर पॉझिटिव्ह व्हायब्रेशनची जाणीव होते. याना केव्जमध्ये एंट्री करतानाच तिथले जे लोकल होते त्यांनी आम्हाला सांगितलं की वरती जर केव्जच्या आतमध्ये जायचं झालं तर तिथे काही वटवाघळं आणि मधमाशा आहेत. तिथे गेल्यानंतर बिलकुलच आवाज करायचा नाही. आपल्या आवाजामुळे जर त्यांना डिस्टर्ब झालं तर ते डंकसुद्धा मारू शकते. आणि ह्याचीच खबरदारी घेत आम्ही याना केव्जमध्ये एंट्री केली. गुफांमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आम्ही अजिबातच आवाज केला नाही. तिथल्या फक्त व्ह्यूजचा आनंद घेतला. उत्तर कन्नडा फिरायचं झालं तर याना केव्ज हा तुमच्या बकेट लिस्टमध्ये असलाच पाहिजे. याना केव्ज फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो सरळ गोकर्णाला. आणि गोकर्णाला पोहोचेपर्यंत आम्हाला लागली भरपूर भूक आणि म्हणूनच आम्ही इथे लंच करून मोकळे झालो. ॲज कम्पेअर टू गोवा बीचेस, उत्तर कन्नडामधले सर्वच बीच भरपूर चांगले सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. त्यातल्या त्यात गोकर्ण बीच म्हणजे अतिशय लेस क्राउडेड. बीचवरती फिरून झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वर टेम्पलमध्ये गेलो, जिथे आम्ही भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले. आत्ता आम्ही आमच्या रिसॉर्टवरती आहोत. एका बाजूला आम्ही समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत एन्जॉय करत आहोत आणि सायमल्टेनियसली त्याच रिसॉर्टमध्ये आमची जी पोरं आहेत ते डीजेवरती डान्स करत आहेत आणि एन्जॉय करत आहेत.
हीच ती वेळ आणि ह्याच टाईमची आम्ही भरपूर वाट बघितली. कधी एकदाच समुद्रामध्ये जातो आणि एन्जॉय करतो. सकाळी उठल्या उठल्या लगेचच आम्ही समुद्रामध्ये गेलो आणि भरपूर मजा केली. सर्वांनी एन्जॉय केलं. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही सरळ निघालो मिर्झन फोर्टला. मिर्झन फोर्टबद्दल सांगायचे झाले तर 16व्या शतकात चेन्नभैरदेवी यांना सुरुवातीला मिर्झन किल्ला बांधण्याचे श्रेय देण्यात आले. तिने 54 वर्ष राज्य केले आणि किल्ल्यातही राहिली. 1757 मध्ये मराठ्यांनी मिर्झन किल्ला ताब्यात घेतला होता. ह्यानंतर आम्ही गेलो मुकंबिका मंदिरामध्ये. मुकंबिका मंदिर हे एकमेव मंदिर आहे जे पार्वती देवीला समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती परशुरामांनी केली असे मानले जाते. इतिहासात असे म्हटले आहे की पार्वतीने तिथे राहून तपश्चर्येमुळे शक्तिशाली झालेल्या कासमासुराचा वध केला होता. शिव आणि गणपती ह्यांनी कासमासुराचा आवाज घालवण्यात म्हणजेच मुका करण्यात देवीला मदत केली. अशा प्रकारे त्याला मुकासूर म्हटले जाऊ लागले. अखेर पार्वतीने तिच्या चक्राने त्याचा वध केला. त्यानंतर देवीला कोल्लूर देवी मुकंबिका म्हणून प्रसिद्धी मिळाली. मंदिरात गेल्यावर तुम्हाला हे लिंग मुख्य देवता म्हणून दिसेल. अगदी थोडक्यात सांगायचे तर देवी मुकंबिका 4 हात आणि 3 डोळे धारण करते. तिच्या हातात दिव्य चक्र आणि शंख आहे. आमच्या पिकनिकचा लास्ट डेस्टिनेशन हा मरवंथे बीच आहे. उडुपीमधला सर्वात फेमस बीच म्हणून हा ओळखला जातो. या भौगोलिकदृष्ट्या हा थोडासा वेगळा सुद्धा आहे, कारण ह्याच्या एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला नदी आहे आणि मध्ये हायवे जातोय.
मित्रांनो, जसजसा ह्या सूर्याचा अस्त समुद्रामध्ये होत जात आहे, त्याचप्रमाणे आमच्या पिकनिकचा सुद्धा एंड ह्या ठिकाणी होत आहे. ह्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो, चांगलं घरगुती जेवण जेवलो आणि पिकनिकचे हे एवढे दिवस कसे निघून गेले कळालंच नाही. आमच्या मित्रांची ट्रेन रात्रीची 2ची होती आणि म्हणून आम्ही 2 वाजेपर्यंत भरपूर गप्पा मारल्या आणि नंतर ते त्यांच्या ट्रेनच्या प्रवासाला निघाले. तर मित्रांनो, आमच्या मित्रांसोबतचा हा एक आगळा वेगळा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.